नमस्कार. कोलेस्ट्रॉल नाव ऐकलं की अनेकांच्या काळजात धस्स होतं नाही का? असं वाटतं की हार्ट अटॅकच आला आता. पण थांबा, गोष्ट तितकी सरळ नाहीये. खरंच कोलेस्ट्रॉल आपला शत्रू आहे का? चला, आजच्या या भागात आपण ह्याच गोष्टीचा खोलात जाऊन विचार करूया. तर मग थेट मुद्द्यावरच येऊया. आपण कोलेस्ट्रॉलला नेहमीच विलनच्या भूमिकेत बघतो, पण गंमत अशी आहे की आपल्या शरीराला त्याची खूप गरज असते. हो, मग तो विलन आहे की हिरो? आज आपण हेच कोडं सोडवणार आहोत. तर बघा, कोलेस्ट्रॉलला विलन ठरवण्याआधी हे समजून घ्यायला हवं की तो आपल्या शरीराचा एक महत्त्वाचा बिल्डिंग ब्लॉक आहे. म्हणजे बघा, हार्मोन्स बनवण्यासाठी, व्हिटॅमिन डी तयार करण्यासाठी, या सगळ्यासाठी कोलेस्ट्रॉल लागतंच. मग प्रश्न असा येतो की प्रॉब्लेम नेमका कुठे आहे? आणि त्याचं उत्तर आहे संतुलनात. खरी समस्या कोलेस्ट्रॉलमध्ये नाही तर त्याच्या बॅलन्समध्ये आहे. हो, चांगलं कोलेस्ट्रॉल आणि वाईट कोलेस्ट्रॉल या दोघांचं गणित जेव्हा बिघडतं तेव्हाच खरी गडबड सुरू होते. हे बघा, हे आहेत ते दोन खेळाडू. एका बाजूला आहे LDL म्हणजे लो डेन्सिटी लिपोप्रोटीन, ज्याला आपण सोप्या भाषेत वाईट कोलेस्ट्रॉल म्हणतो, आणि दुसऱ्या बाजूला आहे HDL म्हणजे हाय डेन्सिटी लिपोप्रोटीन, जो आपला चांगला मित्र आहे. आता हे नक्की काय करतात, चला ते पाहूया. आता हे समजून घेण्यासाठी एक मस्त उदाहरण घेऊया. समजा आपल्या शरीरातल्या रक्तवाहिन्या म्हणजे एक हायवे आहे आणि या हायवेवरून आपलं रक्त 24 तास धावत असतं. ही कल्पना डोक्यात ठेवा, म्हणजे पुढचं सगळं एकदम सोपं होऊन जाईल. तर या हायवेवर जो ट्रॅफिक जॅम होतो ना, तो म्हणजे आपला LDL. हे LDL काय करतं तर रक्तवाहिन्यांच्या कडेला जाऊन चिकटतं, तिथेच साचून राहतं आणि हळूहळू हा जॅम इतका वाढतो की रस्ताच ब्लॉक व्हायला लागतो. म्हणजे रक्ताला जायला जागाच उरत नाही. पण मग एंट्री होते आपल्या हिरोची, HDL. हे HDL म्हणजे कोण तर आपल्या हायवेवरचे ट्रॅफिक पोलीस. यांचं काम एकदम भारी आहे. हे पोलीस येतात, हा सगळा ट्रॅफिक जॅम क्लिअर करतात, म्हणजे LDLला तिथून उचलून घेऊन जातात आणि रस्ता पुन्हा मोकळा करतात. वाहतूक पुन्हा सुरळीत. आता आपल्या भारतात मुख्य समस्या काय आहे माहीत आहे? आपल्या शरीराच्या हायवेवर हा ट्रॅफिक जॅम म्हणजे LDL प्रचंड वाढलेला आहे आणि त्याला क्लिअर करणारे ट्रॅफिक पोलीस म्हणजे HDL खूपच कमी आहेत. आणि याच गडबडीमुळे, याच इम्बॅलन्समुळे हृदयाचे आजार वाढतात. बरं, आता या सगळ्याला आपला आहार तर जबाबदार आहेच, पण आहारात पण काही मोठे गैरसमज आहेत. त्यातलाच एक म्हणजे तूप. चला, आज या तुपाबद्दलचं सत्य काय आहे तेच बघूया. हा प्रश्न तर सगळ्यांच्याच मनात येतो, बरोबर ना? की अरे बापरे, तूप खाल्लं म्हणजे आता वाईट कोलेस्ट्रॉल वाढणार, हार्टला प्रॉब्लेम होणार. पण खरंच असं आहे का? तर ऐका, सत्य हे आहे की रोज 1 ते 2 चमचे शुद्ध घरचं साजूक तूप खाल्लं तर वाईट कोलेस्ट्रॉल नाही वाढत. उलट आपलं चांगलं कोलेस्ट्रॉल म्हणजे आपले ट्रॅफिक पोलीस वाढायला मदत होते. म्हणजे बघा, प्रमाणात खाल्लेलं तूप हे फायद्याचं आहे. म्हणजे थोडक्यात काय, तर तूप आपला विलन नाहीये. पण हो, याचा अर्थ असा नाही की वाटी भरून तूप खायचं. कोणतीही गोष्ट प्रमाणातच चांगली हे लक्षात ठेवायला हवं. ठीक आहे, मग जर तूप विलन नाही तर मग खरा विलन आहे कोण? आपल्या रोजच्या जेवणात असं काय आहे जे हा ट्रॅफिक जॅम म्हणजेच LDL वाढवतंय? तर हे आहेत ते खरे विलन. नंबर 1, पुन्हा पुन्हा तापवलेलं तेल. आपण जे बाहेर समोसे, वडापाव खातो ना, त्यातलं तेल. याने धोकादायक ट्रान्स फॅट तयार होतात. नंबर 2, बेकरीचे पदार्थ, बिस्किट, केक, खारी. यात लपलेलं पाम तेल किंवा वनस्पती तूप हे LDL वाढवतं. आणि नंबर 3, जो सगळ्यात मोठा शत्रू आहे, ती म्हणजे आपली आरामात बसून राहण्याची सवय. व्यायामच नसेल तर मग चांगले HDL वाढणार कसं? ठीक आहे, आता विलन कोण आहेत हे तर कळलं, पण घाबरण्याचं कारण नाही. आता आपण उपायांबद्दल बोलूया. हे कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवून आपलं हृदय कसं जपायचं यावर लक्ष देऊ. सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची टिप आहे, आहारात सॉल्युबल फायबर वाढवा. हे फायबर म्हणजे एक प्रकारचं मॅग्नेट आहे. ते आपल्या शरीरात जातं आणि वाईट LDLला स्वतःकडे खेचून त्याला शरीराच्या बाहेर काढतं. आणि हे फायबर आपल्याला ओट्स, इसबगोल, आपल्या रोजच्या डाळी, सफरचंद, पेरू यांसारख्या गोष्टींमधून सहज मिळतं. दुसरी टीप आहे, चांगले फॅट्स खा. म्हणजे सगळेच फॅट्स वाईट नसतात. ओमेगा 3 असलेले पदार्थ जसे की अक्रोड, जवस, मासे, त्याचबरोबर बदाम, फिल्टर केलेले शेंगदाणा तेल, ऑलिव्ह ऑइल हे सुद्धा हृदयासाठी खूप चांगले आहेत. आता काही अगदी सोपे घरगुती उपाय बघूया. पहिलं, रोज सकाळी लसणाची 1-2 कच्ची पाकळी खा. दुसरं, 1 चमचा धणे पाण्यात उकळून ते पाणी प्या. आणि तिसरं, कोमट पाण्यात आलं आणि लिंबू घालून प्या. हे छोटे उपाय पचन आणि कोलेस्ट्रॉल दोन्हीसाठी मदत करतात.
आणि या सगळ्या उपायांमध्ये सगळ्यात महत्त्वाचा उपाय आठवते का? आपले ट्रॅफिक पोलीस म्हणजे HDL त्यांना वाढवण्याचा सगळ्यात बेस्ट उपाय कोणता असेल? तर तो आहे व्यायाम. रोज किमान 30 मिनिटं व्यायाम करणं खूप गरजेचं आहे. आता एक खूप महत्त्वाची गोष्ट, जर कुणाचं LDL खूपच जास्त असेल तर डॉक्टर त्यांना स्टॅटिनसारखी औषधं देतात. ही औषधं LDL कमी करण्यासाठी खूप परिणामकारक असतात. आणि इथे एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, स्वतःचे डॉक्टर बनू नका. डॉक्टरांनी दिलेलं औषध त्यांच्या सल्ल्याशिवाय कधीही बंद करायचं नाही. घरगुती उपाय हे पूरक आहेत, ते डॉक्टरच्या सल्ल्याला पर्याय नाहीत. ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे. तर मग आज आपण कोलेस्ट्रॉलची ही सगळी कहाणी समजून घेतली. आता विचार करा, आपल्या हृदयाच्या आरोग्यासाठी आजपासून असा कोणता एक छोटासा बदल आपण आपल्या आयुष्यात आणू शकतो? याचा विचार नक्की करा.